नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. वल्लवी इथे तक्रार करायला आलेली असते ईश्वरीची, तेही आजीकडे. आजीला सांगू लागते ही मुलगी कधीही घराबाहेर जाते, गायब होते, घरात काहीही कुणाला पूर्ण सांगत नाही आणि तुम्ही हे सगळं काही खपवून घेतात. ही मुलगी बळजबरीची आपल्या घरात घुसली, अजून तिची बहीणही आणणार आहे. मला हे काही पटत नाही आहे. तर आजी तिला सांगू लागते कुणावरती आरोप लावण्या अगोदर आपण स्वतः विचार करावा की ती मुलगी चुकते का. त्या मुलीने घरातली सगळी कामे आटोपली, मगच ती बाहेर पडली. आणि राहिला विषय तिने सांगून जाण्याचं, तर ते अर्णवने मला सगळं सांगितलं. ते दोघंजण अंजलीची मदत करण्यासाठी गेले, तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे हे कळल्या ती आता अंजलीच्या मदतीसाठी पण गेली. एवढं सगळं ती घरासाठी मरते करते आणि तिच्याबद्दलच तू काही बाई बोलत असते, हे मला अजिबात पटत नाही. वल्लवी, तू विचार करून बोलत जा, असं आजी वल्लवीला म्हणते. तर वल्लवी तिला म्हणू लागते, हल्ली तुम्हाला माझं काही पटतच नाही. तुम्हाला तीच मुलगी जास्त आवडायला लागली. तिने आपल्या जावई बापूवर एवढा मोठा आरोप लावला, तरी ती तुमची लाडकी सूनच. इकडे आपल्याला असं पाहायला मिळणार, अंजली आपली छान प्रकारे स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते, पण फोडणीच्या वासाने नेहमीप्रमाणे तिला खूप जास्त मळमळल्यावाने होऊ लागतं. तिने फोडणी तर केली, पण त्या वासाने तिला काही केलं बरंच वाटेना आणि मग ती गॅस बंद करून बाहेर निघून गेलेली असते. चपात्या करण्यात यशस्वी झालेली असते, पण काही केलं तिच्याकडनं फोडणी करून भाजी बनवणं काही ती जमेच ना. मग ती बाहेर निघून जाते. इकडे मात्र ताव मारत आहे राकेश छान जेवणावरती आणि आपली अंजली इथे मात्र साधं अन्न खात आहे. तिला काही केलं फोडणी करणं आणि भाजी बनवणं होईच ना. मग तिने सुकी चपाती खाण्याचा निर्णय घेतला. राकेश मात्र त्याच्या मैत्रिणीसोबत छान प्रकारे एन्जॉयमेंट करत आहे. खाणं पिणं झोपणं सगळं काही व्यवस्थित मजेत चाललेलं असतं त्याचं. आणि इकडे मात्र आपली अंजली दुःख सहन करते बिचारी. एवढी आपली अंजली स्वतःला काहीही न खाता उपाशी नवऱ्याच्या प्रेमाखातर तिथे बसली आणि हा माजोरडा मात्र मस्त ऐश करत आहे या मुलीसोबत. इकडे कोरडी चपाती घालण्याचा प्रयत्न अंजलीने केल्याने तिला मळमळ उलटीसारखे होऊ लागतं आणि पहिल्याच घासाला उलटी येऊन मग ती विचार करू लागते की हे अन्न मी कसं खावं. आणि हे तिची परिस्थिती नेमकीच आपल्या वॉचमॅन काकाने पाहिलेली असते. वॉचमॅन काकाला फार वाईट वाटत असतं आणि अंजली जेवण न करता ते ताट उचलून नेऊन किचनमध्ये नेऊन ठेवते. हे सगळं आता त्याला अर्णवला सांगावं असं वाटत असतं, पण अर्णव इकडे त्याच्या टेन्शनमध्ये असतो. ताईला काय करू म्हणजे घरी आणू ह्या विचारात असतो आणि त्याच वेळेला ईश्वरी त्याला अन्न जेवायला देते, पण तो जेवायचं नाही म्हणून ताट सरकवून देतो. इथे मात्र ईश्वरी आता युक्ती करते. ईश्वरी त्याच्या शेजारी बसते आणि म्हणते, सगळे कामं मलाच करावं लागतात, मला ना फार टेन्शन येतं, मी किती काय करू बरं. आणि लगेच आपटधोपट सुरू करते. आज तर अंजली आपल्या ताईने पण दांडी मारली, त्या पण स्वयंपाकाला वगैरे कशालाच मदतीला नाही. गॅसही संपला, पाणीही येईना. हे सगळं मॅनेज करता माझ्या नाकी नऊ यायला लागले. माझी खूप हालत बेकार झाली. माझी फार चिडचिड होती. मला तर आज हा पराठा कसा बनवावा ते सुद्धा सुचेना. गोलसुद्धा बनलेला नाही. मला फार चिड येते, असं संतापून बोलू लागते. तर अर्णव म्हणू लागतो, एवढं स्वतःचा संताप का करून घेत आहे? शांत डोक्याने विचार कर, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन शांत डोक्याने निघेल. तर इथे लगेचच कात्रीत इथे अर्णवला ईश्वरी पकडते. हेच तुला मी सांगण्याचा प्रयत्न करत होते की सगळं शांततेत घ्या. तुम्ही फार चिडचिड करताय. कुठल्या गोष्टीचा लगेच तोडगा निघणार नाही, त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल, शांततेत डोक्याने विचार करावा लागेल. अर्णवला तिचं म्हणणं समजतं आणि तो मग तिने दिलेलं पदार्थ खायला नाश्त्याला सुरुवात करतो आणि तिला सॉरीही म्हणतो की मी फार चिडचिड करत होतो या गोष्टीसाठी. तर आपण इकडे पाहत आहोत की राकेश तेव्हा त्याच्या रिया नावाच्या मैत्रिणीसोबत मस्त ऐश करत आहे. तिच्यासोबत खाणं पिणं सगळं काही व्यवस्थित चालू असतं. त्याने गुंगीचं औषध तिच्या जेवणात मिसळल्यामुळे ती आता गुंगीच्या अवस्थेत झोपेच्या अवस्थेत असते. आता याने ठरवलं आहे हिच्याकडनं पैसे तर हळूहळू आपण काढतच राहणार, पण हिच्या घरात सोनं नाणं दागिने असं काही मोठा हात मारण्यासारखं मिळते का हे आपण पाहावं का. हाच विचार करून तो तिची झोपण्याची अवस्था चेक करतो आणि हळूचपणे तिच्या कपाटाजवळ जातो आणि तिचं कपाटाचं दार उघडणार. त्याच वेळेला पाठीमागनं आवाज येतो. तर तो मागं वळून पाहतो. आता हा सुदर्शन इथे रियासाठी
मोठा हिरो बनलाय. हिरोच काय तर ती त्याच्या प्रेमात इतकी आंधळी झाली, त्याच्याशिवाय 1 मिनिटही राहत नाही. त्याच्या नावाचा तिने जपच सुरू केलेला असतो. तर ती त्याच्या मिठीत जात त्याला म्हणू लागते की तुझ्या ह्या घाऱ्या डोळ्यांनी मला एकदम मदमस्त करून टाकले. मला तुझ्याशिवाय काही सुचत नाही. तू किती हँडसम आहे. तू मला सोडून अजिबात जायचं नाही. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला तू इथे माझ्या जवळच राहायचं, असं म्हणत त्याला ती घट्ट मिठी मारते आणि त्याला सोडतच नाही. त्याला तर असं झाले कधी कपाट खोलल आणि त्याच्यातनं कधी दागिने मिळेल, पण आता ही पूर्ण बेशुद्ध होईपर्यंत वाट पाहावी लागणार, म्हणून त्याची चिडचिड होऊ लागलेली असते. इकडे मात्र वॉचमॅनने सांगितले ताईची झालेली सगळी परिस्थिती, तिने काही खाल्लेलं नाही वगैरे वगैरे. तर हे ऐकून अर्णवला चिड येत असते. काय करावं हे सुचेनच होतं. तर ईश्वरी म्हणते माझ्याकडे एक युक्ती आहे. तर अर्णव विचारतो नक्की का तुझ्याकडे काय युक्ती आहे. तर ती म्हणते थांबा मी आलेच, असं म्हणून ती बाहेर निघून जाते. इकडे मात्र वल्लवीला चांगलंच धारेवर धरलेलं असतं, ते म्हणजे अर्णवच्या काकांनी. आणि हे काका इतक्या वर्षांनी परत का आलेत तर पैशांसाठी. वल्लवी तर ऐशोआरामात जगत आहे आणि काका मात्र एकदम बिकट परिस्थितीत आहे. तर इथे वल्लवीला ते म्हणू लागतात की आपण दोघांनी मिळून हे सगळं केलं होतं, पण माझ्या वाटेला काय आलं, काहीच नाही. तू मात्र ऐशोआरामात जगते, तुझ्याकडे पैसाच पैसा आहे, मलाही आता पैसे हवेत. तर ती म्हणते म्हणजे काय, आपण इतक्या वर्षांपूर्वी जे कांड केलं त्याचा आपला हिशोब तेव्हाच झालेला होता आणि सगळा विषय तिथेच संपलेला होता. आता हे मध्येच नवीन काय खूळ काढले. तर तो म्हणतो खूळ नाही काढलेलं, मी विचार केला होता की आता माझा भाऊ नाही आहे तर मला पूर्ण प्रॉपर्टी मिळेल. मी त्या वाड्यावरती कब्जाही केला होता. तर झालं काय तर त्या वाड्याचा जो कब्जा होता तो ह्या अर्णवने मागच्या वर्षीच स्वतःकडे घेतला आणि मला धक्के मारून त्या वाड्यातनं बाहेर काढलं. आता मी रस्त्यावर आलो आहे. आता मलाही काही मदत हवी की नाही. तू तर ऐशोआरामात जगते, आपण दोघांनी मिळून हे केलं होतं, मग आता तू मला तुझ्यातला वाटा दे. तर ती म्हणते वाटा, कसला वाटा. तर तो म्हणतो तुला समजत नाही वाटा म्हणजे काय. मी सविस्तर सांगू का सगळ्यांना, तू इतक्या वर्षांपूर्वी काय केलं होतं आणि काय नाही. आणि मी ते सगळ्यांना सांगितल्यानंतर अर्णवला जेव्हा कळेल तेव्हा अर्णव तुझी तर धिंडच काढेल. या गोष्टीची जाणीव आहे का तुला, असं म्हणत तो तिला धमकावू लागतो. इथे तो तिला म्हणू लागतो मला 25 लाख हवे. तर ती म्हणते 25 कसले 25, 5 लाख रुपये तेव्हा तुम्ही मला दिले. तर तो म्हणतो त्याचं व्याज आत्तापर्यंत 25 लाख झाले. तर ती म्हणते 25 खूप होत आहे. तर तो 50 म्हणतो. मग ती काहीतरी बोलायला जाते तर 1 कोटीवर जाऊन पोचतो. तर ती त्याच्यासमोर हात जोडून म्हणू लागते की मला थोडा वेळ द्या, मी थोडा प्रयत्न करते, मला जर तेवढे पैसे जमा करता आले तर मी नक्कीच देईन, पण आपल्या दोघांमध्ये झालेली डील कोणाला सांगू नका, असं म्हणत ती त्याच्यासमोर दयावया मागू लागते, भीक मागू लागते, पैसे कमी करा असेही म्हणू लागते. तर तो तिच्यासमोर बसतो, तिला बंदुकीचा धारेवर धरत तिला म्हणू लागतो जर तू मला माझा हिस्सा दिला नाही तर माझ्या डोक्यात काय येऊ शकतं आणि मी काय करू शकतो याची मलाही शाश्वती नाही. बघ बाई, तुला काय करायचं आहे, तुझं सगळ्यांसमोर पितळ उघडं पाडू. त्या बाईला आपण हॉटेलमध्ये पाठवलं, ती बाई निर्दोष होती हे सांगू आणि तू तुझ्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तुझ्या नंदेच्या संसाराचा नायनाट केला हे सगळ्यांना सांगू, असं म्हणत तो तिला धमकावू लागतो. आणि वल्लवी घाबरते आणि त्याला म्हणू लागते प्लीज मी तुम्हाला हवं ते देईल, मला काहीच करू नका, असं म्हणत ती त्याच्यासमोर हात जोडू लागते. तर तो तिला म्हणू लागतो ठीक आहे, तुझ्याकडे आता मी लगेच नाही मागत, 8 दिवस देतो तुला. 8 दिवसात मला माझे सगळे पैसे हवे, नाहीतर तू गेलीच समज, अशी धमकी दिल्यामुळे वल्लवी आता त्याला ठीक आहे मी येते 8 दिवसांनी असं सांगून तिथून बाहेर पडते. इकडे अर्णव शिर्केंना फोन करून सांगू लागतो की काहीही करा, माझ्या ताईला जेव घाला, तिला त्रास होईल असं काही करू नका. तर इथे शिर्के म्हणू लागतं सर तुम्ही जे काही बोलताय ते सगळं खरं आहे, टेक्नॉलॉजी फार पुढे गेली आहे, पण एखाद्याच्या मनाविरुद्ध आपण त्याला जेव खाऊ घालणं हा ॲप अजून काही निर्माण झालेला नाही, त्याच्यामुळे आपल्याला संयमाने घ्यावी लागेल. पण इथे अर्णव त्याच्यावर चिडतो काही करा, माझ्या ताईला जेव घाला, तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या, ती आनंदात राहिली पाहिजे असं म्हणू लागतो. त्याच वेळेला अर्णवच्या पायाशी खंबागणे असं म्हणत एक बाई येऊन बसते. तिला पाहिल्यानंतर अर्णव फार घाबरतो आणि तुम्ही कोण विचारू लागतो. तर ईश्वरी त्याला सांगू लागते की अहो मी आहे. मग हे सगळं सोंग कशासाठी केलं आहे, तू काय जयपूरची गुलाबी परी बनली आहेस. तर इथे अर्णवला ईश्वरी म्हणू लागते हो बनली मी जयपूरची गुलाबी परी, आणि हे सगळं मी आपल्या दोघांसाठी पण आणले, तुमच्यासाठी पण ड्रेस आणले. तर इथे तो म्हणतो कशासाठी, मी नाही जोकरगिरी करणार, फॅन्सी ड्रेसमध्ये जायचं आहे का आपल्याला. तर ती म्हणू लागते की फॅन्सी ड्रेसमध्ये नाही हो, आपल्याला ताईंकडे जायचे, ताईंची मदत करायची आहे ना,
त्याच्यासाठी मी काय करू, युक्ती काय करू असा विचार करत होते. आपण दिलेली सरळ हाताने मदत तीही ताईला समजते आणि ताई लगेचच ती नाकारतात. आता आपल्याला वेषांतर करून जायला हवं. स्वतःच्या हाताने तिथे अन्न बनवून तिला खाऊ घालायला हवं. हीच युक्ती मी आता वापरणार आहे. म्हणून तुमच्यासाठी ड्रेस आणला आहे. तुम्हाला ओळखू नाही कोणी म्हणून त्याच्यासाठी दाढी, मुछा सगळं काही प्रॉपर्टी मी घेऊन आलेली. ती व्यवस्थित घालायची आणि तुम्हाला मी जे जे डायलॉग सांगत आहे ना राजस्थानी तेवढेच बोलायचे. त्याच्यापेक्षा जास्त बोलायचं नाही हां. नाहीतर सगळ्यांना कळून जाईल तुम्ही कोण आहात. तर मला हे सगळं जमणार नाही असं काही बाई अर्णव बोलू लागतो. तर अर्णवची समजूत तिथे ईश्वरी काढते आणि प्लीज असं करू नका, ताईंसाठी आपल्याला हे सगळं करावंच लागेल असं म्हटल्यानंतर तो तयार होतो आणि ते कपडे वगैरे घालून आलेला असतो. चाळीत गेल्यानंतर वॉचमॅन त्यांना पाहून आश्चर्यचकित होतो. तोही 1 मिनिटासाठी त्यांना ओळखतच नाही. तर इथे आता ईश्वरी सांगू लागते की आपण जे जे डायलॉग पाठ केले तेवढेच बोलायचे. ताईला आपण कोण आहे हे समजतं कामा नाही. तर व्यवस्थित छान प्रकारे ईश्वरी त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेऊ लागते. त्याच वेळेला आता बोलवा ताईला असं म्हटल्यानंतर वॉचमॅन ताईचा दर्जा वाजवतो घराचा. ईश्वरी घुंगटमध्ये तिचा चेहरा लपवून टाकते आणि ताई बाहेर आल्यानंतर ह्या दोघांना पाहते. वॉचमॅन काकांनाही पाहते. वॉचमॅन सांगू लागतो की ह्या आपले चाळीतले शेजारी आहे. तर हे इथे कशासाठी आलेत असं अंजली विचारते. मी यांना कधी पाहिलेलंच नाही. तर तो सांगू लागतो की ते गावाकडे गेले होते, तर आत्ताच घरी आल्यामुळे घरात गॅसही नाही, काहीच सामान नाही. तर त्यांना मदत हवी आहे. तर सविता माझी बायको घरी नाही आहे, तर मी तुमच्याकडे यांना घेऊन आलो. तर तुम्ही मदत कराल का यांची? यांना स्वयंपाक बनवून फक्त खायचं आहे. तर तुमच्या गॅसवर यांनी स्वयंपाक बनवला तर चालेल का? इथे अंजली विचार करू लागते. पण मग 1 मिनिटासाठी तिला तिच्या भावाचे ते शब्द आठवतात की आपल्या दारात आलेला कुठलाही पाहुणा उपाशी जायला नको आणि त्याचा अपमान व्हायला नको. अन्न हे त्याला मिळायला हवं असं म्हणत तीही त्यांना माझ्या किचनमध्ये तुम्हाला स्वयंपाक करण्याची परवानगी आहे असं म्हणू लागते. आणि थांबा मी किचन स्वच्छ करून येते कारण खूप अस्तव्यस्त आहे. तर ती आतमध्ये जाते, किचन साफसफाई करून येते आणि म्हणू लागते की तुम्ही आता स्वयंपाक बनवू शकतात. तर अंजलीताई म्हणू लागते मला ना फोडणीचा फार वास येतो आणि माझ्यासाठी तो वास चांगला नाही, माझ्या होणाऱ्या बाळासाठी. तर मी ना तुम्ही स्वयंपाक करेपर्यंत शेजारच्या घरी बसते. तुम्हाला काय हवं असल्यास तर तुम्ही मला हक्काने आवाज देऊन विचारू शकतात. तर मी तुम्हाला सांगेल कुठे कुठे काय काय आहे. तर इथे ईश्वरी म्हणू लागते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही जा बरं निवांत, आम्ही सगळं व्यवस्थित मॅनेज करू असं म्हणत तेही तिच्या घरामध्ये आता स्वयंपाकाला गेलेले असतात. खरं तर अर्णवला फार छान वाटत असतं की ही ताई माझ्या विचारांचा आजही विचार करते. सगळ्यांना सांगते की आपण अतिथी देवो भव ह्या गोष्टीचा किती मान ठेवतो. तिने माझं नाव घेतलं. तर ईश्वरी म्हणते बघा आज तिने आठवण काढली, तिने आपल्याला घरामध्ये एंट्री दिली आणि अशीच एक दिवस आपण तिच्या आयुष्यात पण एंट्री करूच. तोपर्यंत धीर धरायला हवा. दोघंही घरामध्ये जातात आणि स्वयंपाक करण्यासाठी आता तयारी सुरू झालेली असते. इथे ईश्वरी सांगू लागते की आज आपण दालबाटी बनवणार. तर अंजली ताई तुझ्या हाताची चव ओळखते असं अर्णव म्हणू लागतो ईश्वरीला. तर ईश्वरी सांगू लागते त्यांनी माझ्या हातचा आजपर्यंत दालबाटी खाल्लेली नाही, त्याच्यामुळे त्या काय ओळखू शकणार नाही की ही मीच बनवली. त्याच्यासाठीच मी हा वेगळा पदार्थ निवडला आहे, जेणेकरून ताईला कळूच नाही की आपण हा स्वयंपाक बनवला आहे तोही ताईंसाठी. आणि त्या व्यवस्थित पोटभर जेवल्या की आपल्याही मनाला समाधान मिळेल, आपलंही टेन्शन कमी होईल. तर इथे आता कामं करण्यासाठी सुरुवात झालेली असते किचनमध्ये. तर ईश्वरी अर्णवला सांगते की एवढी डाळ धुवून आणा, दालबाटी बनवण्यासाठी डाळ शिजवावी लागेल असं म्हटल्यानंतर तो किती डाळ घेऊ त्या प्रमाणाने ती डाळ घेतो. ती धुवून छान प्रकारे कुकरला शिट्टी करण्यासाठीही लावले जाते. तर इथे ईश्वरी अर्णवला सांगत असते तशी तशी कामं अर्णव ते करत चाललेला असतो. कांदा कापायला देते, गॅस चालू करून त्याच्यावर भांडी ठेवायला सांगते. जे जे काही काही सांगेल ईश्वरी तसं अर्णव करत जातो. बघता बघता स्वयंपाक पूर्ण झाला. स्वयंपाक झाल्यानंतर मग जेवणाची वेळ. अंजलीताई पोटभर जेवण करते. सगळेजण खूप आनंदी असतात कारण अंजलीने पोटभर जेवण केलेलं असतं. अंजली पण समाधानकारक असते. आणि बघता बघता अर्णवाने ईश्वरी घरी जाते. ईश्वरी घरी गेल्यानंतर तिला तिच्या आईचं काम आठवतं. स्केच आर्टिस्टने स्केच बनवलं आहे त्या बाईचं, ज्या बाईने माझ्या आईला फसवलं. तिचं स्केच आणण्यासाठी मला स्केच आर्टिस्टकडे आत्ता जावं लागतं आहे असं म्हणत तिने परमिशन मागितली. तर तो म्हणतो मीही येतो आहे, मलाही पाहायची ती बाई कोण आहे. पण झालं काय, जास्त पैसे देऊन वल्लवीने ते स्केच स्वतःकडे मिळवून घेतलं आणि
त्या स्केचला मग तिने फाडून टाकलं. चांगलीच मात तिने ईश्वरीला दिलेली आहे. ईश्वरी हे सगळं सत्य आता कसं सगळ्यांसमोर आणणार हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद.